नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा 6वा भाग, ज्याचे नाव आहे भौमितिक रचना. तर चला सुरू करूया या भागाला. आता यात दिली आहे कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. आता पहिले कर्ण म्हणजे काय ते माहिती पाहिजे. त्रिकोणात एक कोन काटकोन असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजेच काय, त्रिकोणामध्ये एक जो कोन बनतो, मग तो कुठल्याही बिंदूवरती बनवा, तो जर 90 अंशाचा असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आणि अशा त्रिकोणात काटकोना समोरची जी भुजा असते, म्हणजे काटकोन जर काढला त्याच्या समोरची जी बाजू येते, भुजा येते, त्याला कर्ण म्हणतात. तर आपल्या प्रश्नामध्ये कर्ण दिला असेल आणि एक बाजूची लांबी दिली असेल तर काटकोन त्रिकोण आपल्याला काढता आला पाहिजे. तर कसा काढायचा त्याची आपण कृती पाहूया. तर पहिले उदाहरण घेऊ. त्रिकोण LMN असा काढा की LMN अँगल किंवा कोन LMN चा आपली किंमत आहे 90 अंश आणि कर्णाची लांबी दिली आहे 5 सेंटीमीटर आणि MN ची लांबी दिली आहे 3 सेंटीमीटर. तर पहिले कच्ची आकृती काढू. तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवा, ज्याची लांबी सगळ्यात मोठी ती असते आपली. आता इथे बघा, कर्ण आपला दिलाय 5 सेंटीमीटरचा, म्हणजे कर्ण तर आपली पाया नसणार, तर उरली काय MN. तर MN झाली आपली पाया. आता यापुढे कशी आकृती काढायची ते मी सांगतो. तर कच्च्या आकृतीने दाखवल्याप्रमाणे रेख MN हा पाया 3 सेंटीमीटरचा काढा. MN च्या बिंदूवरती, म्हणजे MN ची जी M बिंदू आहे त्यावरती 90 अंश मापाचा एक कोन काढून त्यावरती किरण MT काढला. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन लोखंडी टोक N वरती ठेवून किरण MT ला छेदणारा कंस काढला आणि त्या बिंदूला L नाव दिले आणि LMN त्रिकोण आपला जो अपेक्षित होता तो तयार झाला. तर चला आपण पाहूया आता कसे काढायचे ते. तर सगळ्यात पहिले आपण काय केले, MN नावाची एक रेषा काढली जिची अंतर आहे, जिची लांबी आहे 3 सेंटीमीटर इतकी. आता M बिंदूवरती बरोबर कोन मापक ठेवा आणि 90 अंशावरती आपल्याला एक बिंदू ठेवायचा आहे आणि त्यातून जाणारी एक रेषा काढली. तर ही झाली एक किरण. आता या किरणाला वरती नाव देऊ किंवा एक बिंदू ठेवू, त्याला नाव देऊ T. आता N वरती लोखंडी कंपास ठेवा किंवा कंपासाचं लोखंडी टोक ठेवा आणि 5 सेंटीमीटर इतके अंतर पेन्सिल आणि त्या लोखंडी टोकात घेऊन बरोबर MT या किरणावरती एक कंस काढा. आता हा कंस ज्या किरणाला, या किरणाला जिथे छेदतो तिथून एक रेषा काढा जी N पर्यंत N ला जोडा आणि त्या बिंदूला नाम द्या L. अशा प्रकारे LMN हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतो. आता यावरचा सराव संच आपण सोडूया. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. म्हणजेच आपल्या त्रिकोण MN मध्ये MAN याची एक कोनाची आपल्याला व्हॅल्यू किंवा संख्या दिली आहे, ती म्हणजे 90 अंशाची. नंतर लेंथ AN दिली आहे 8 सेंटीमीटर आणि लेंथ MN दिली आहे 10 सेंटीमीटर. तर एक काम करू, आपला नेहमी कर्णाची लांबी ही नेहमी दोन्ही बाजूंच्या लांबींपेक्षा मोठीच असते, एवढी लक्षात ठेवा. तर इथे आपल्याला AN ची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि MN ची लांबी आहे 10 सेंटीमीटर, म्हणजे MN हा झाला आपला कर्ण. तर याचा अर्थ काय, AN हा झाला आपला पाया. तर ही आपण कच्ची आकृती बनवून घेतली. आता आपण जाऊया पक्की आकृतीकडे. तर पहिले AN हा 8 सेंटीमीटरचा आपण पाया काढून घेतला. त्यानंतर A वरती कोन मापक ठेवून 90 अंशाचा कोन काढला. त्यापुढे त्या किरणाला आपण नाव देऊ T. नंतर N वरती लोखंडी कंपास लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल मध्ये 10 सेंटीमीटर अंतर घेऊन बरोबर AT या किरणावरती कंस काढा. आता कंस AT ला जिथे छेदतो तिथून एक रेषा काढा जी N पर्यंत N ला जोडा आणि अशा प्रकारे जिथे हा छेदला गेला त्या बिंदूला नाव द्या M. अशा प्रकारे MAN हा त्रिकोण तयार झाला. पुढचा काटकोन त्रिकोण मध्ये STU मध्ये कर्ण SU 5 सेंटीमीटरचा आहे आणि ST ही 4 सेंटीमीटरचा आहे. आता लक्षात ठेवा, इथे कुठल्या बिंदूवरती कोण काढायचा हे दिलेलं नाही, परंतु लक्षात ठेवा कसे ओळखायचे. त्रिकोणात STU, तर हा T हा नेहमी आपला शिरोबिंदू असतो. त्या शिरोबिंदूवरतीच आपण नेहमी काय काढतो, कोण काढतो. तर चला, यामध्ये कर्ण आहे 5 सेंटीमीटरचा आणि ST आहे 4 सेंटीमीटर. तर ST झाली आपली पाया. तर 4 सेंटीमीटर ST चा आपला पाया काढला. नंतर T वरती कोन मापक ठेवून 90 अंशाचा कोन काढला. तिथे बरोबर बिंदू ठेवून त्यावरून किरण काढला. त्या किरणावरती नाव बिंदू ठेवून आपल्याला त्याला नाव दिले T. तर हा किरण झाला TT. त्यापुढे S मध्ये S च्या बरोबरती लोखंडी टोक ठेवा कंपासचं कर्कटकाचा आणि दुसऱ्या पेन्सिल मध्ये, म्हणजेच कर्कटकाच्या लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन बरोबर ह्या TT वरती आपण एक कंस काढला आणि तो आपण जोडला रेषेने आणि त्या बिंदूला नाव दिले आपल्याला U.
तर आपला अशा प्रकारे एसटीयू हा त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार झाला. आता तिसरा कोण दिलाय आपला त्रिकोण दिलाय एबीसी. त्यामध्ये IAC दिली म्हणजे लेंथ AC दिली आहे 7.5 सेंटीमीटर आणि एबीसीचा आपल्याला अँगल दिलाय 90 अंशाचा आणि बीसी लेंथ दिली आहे 5.5 सेंटीमीटरची. तर लक्षात ठेवा ज्याची लांबी मोठी तो असतो कर्ण आणि बाकीचे असतात त्या बाजू. तर ह्यात दोन बाजूंपैकी एका बाजू दिली तर त्या हा पकडू पाया. तर पाया घेतला बीसी 5.5 सेंटीमीटरचा. बरोबर बी वरती कोण मापक ठेवून 90 अंशाचा आपण कोण काढला. तर तिथे 90 वरती बिंदू ठेवून तिथून एक रेषा काढली आणि ती झाली किरण आणि त्या किरणावरती आपण बिंदू ठेवून आपण त्याला नाव दिले टी. तर बीटी हा किरण झाला. आता सी वरती कंपास लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिल मध्ये टोकामध्ये 10 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस काढा आणि जिथे हा कंस या किरणाला छेदतो तिथून एक रेषा काढा आणि ह्या बिंदूला छेदनबिंदूला नाव द्या ए. अशा प्रकारे एबीसी हा काटकोन त्रिकोण आपण काढला. आता प्रश्न क्रमांक 4 PQR मध्ये लेंथ PQ 4.5 सेंटीमीटर, लेंथ PR 11.7 सेंटीमीटर आणि PQR मध्ये Q चे आपल्याला मोजमाप दिले 90 अंशाचे. तर यामध्ये 11.7 जर आपल्याला लांबी आहे तर ही झाली कर्ण, तर 4.5 झाली आपली पाया. तर पहिले आपण पाया काढून घेतला, नंतर Q वरती कोनमापकाचं ठेवून त्यावरती 90 अंशाचा बिंदू मार्क केला आणि त्यावरून जाणारी एक किरण काढली. त्या किरणाला नाव दिले टी. आता एक काम करू, पी वरती आपण लोखंडी कंपासचं टोक ठेवू आणि पेन्सिल मध्ये त्या कंपासच्या टोकामध्ये 11.7 सेंटीमीटर अंतर घेऊन इथे QT वरती कंस काढला आणि कंस आणि हा किरण जिथे छेदतो तिथून एक रेषा काढली आणि त्या बिंदूला नाव दिले आर. अशा प्रकारे PQR नावाचा आपल्याला काटकोन त्रिकोण बनवता आला. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण शिकलो काटकोन त्रिकोण कसा काढायचा जिथे फक्त कर्ण आणि एक बाजू आणि 90 अंशाचा कोण आपल्याला माहिती असतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात नवीन काहीतरी शिकूया. तोपर्यंत धन्यवाद.